बदला बदला आता स्वतःला. आता एक नवीन सुरुवात करा. पहिला तुम्ही काय पण केला असाल ते विसरा. स्वतःला एक दुसरा चान्स द्या आणि सुरुवात करा. अशी सुरुवात करा की जिथून निघालो होतो तेथेच येऊन थांबणार आहे हे मला माहित आहे. पण लोकांच्या मनात, लोकांच्या डोक्यात ती गोष्ट कायमची राहिली पाहिजे असं काहीतरी करून दाखवणार आहे. आणि लोक त्यावेळी म्हणतील की त्याने सुरुवात कुठून केली होती आणि आज तो कुठे आहे. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला वेळ कधीच मिळत नसते. आपल्याला ती वेळ कमवावी लागते. कामातून टाइम काढावं लागतं त्या गोष्टीसाठी. त्या गोष्टीला टाइम द्यावं लागतं. सक्सेस मिळवणं एवढं सोपं नसतं. नाहीतर आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही बनलाच असता. सक्सेस मिळवण्यासाठी रात्र दिवस एक करायला लागतं. वेळेचं भान सोडून देऊन सतत अभ्यास करावा लागतं. आज एवढं वाचलं तर उद्या मी त्यापेक्षा जास्त वाचेन. वाचन म्हणजे असं नव्हे की वाचलं आणि विसरून गेलो. वाचन म्हणजे एकदा वाचलं की ते कायमचं लक्षात राहिलंच पाहिजे असं वाचायचं. जीवनात तुम्हाला कोण संधी देत फिरणार नाहीये की तुझ्या साईडने ह्या संधी आहेत म्हणून. तुम्हाला तुमची संधी स्वतः ओळखायची आहे. स्वतः ती कमवायची आहे. अभ्यास म्हटलं की खूप मोठा त्रास वाटतो. पण तुमचे वडील जे 40-50 वर्षाचे आहेत ते अजून सुद्धा मेहनत करतायत. तर तुम्ही अजून सुरुवात तरी कुठे केलाय? अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथं पाणी काढीन या जिद्दीने केलेला अभ्यास असतो. तुमच्या आई वडिलांच्या टायमाला सांगणारे सुद्धा कोणी नव्हतं की अभ्यास कर म्हणून. आणि त्यावेळी तेवढं शिक्षण सुद्धा अवेलेबल नव्हतं. ते तेवढं शिक्षण सुद्धा घेऊ शकत नव्हते कारण घरची परिस्थिती त्यावेळी बिकाटीची होती. पण आता सध्याची परिस्थिती तशी नाहीये. तुमचे आई वडील तुमच्या पाठीमागे आहेत. ते तुम्हाला सपोर्ट करतात. तुम्हाला म्हणतात की अभ्यास कर म्हणून. त्यांना वाटतंय की तुम्ही अभ्यास करून काहीतरी करून दाखवावं म्हणून ते म्हणतात की अभ्यास कर. आमच्यासारखे व्हिडिओ देखील तुम्हाला अभ्यास करायला प्रोत्साहन करतात. तर कधी स्वतःला मोटिवेट फील करायचं असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बघा. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की अभ्यास आपल्याला इतरांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी करायचं आहे. 14 ते 20 वर्षाच्या वयात आपली एवढी खरडपट्टी करा, आपल्याला एवढा त्रास द्या, एवढी मेहनत करा की यश तुम्हाला मिळायलाच पाहिजे. रात्र दिवस एक करा त्या 14 ते 20 वर्षाच्या वयात. विचार केल्यावर मनात हजारो विचार येणार, पण त्याला स्टॉप करा आणि एकाच विचारावर स्थिर राहावा. जीवनात कितीही जरी लोकांना खोटं बोलला पण आपण स्वतःला कधी खोटं बोलू शकत नाही. एखादी गोष्ट नाही मिळाली तर तुमच्या तोंडात पहिलं शब्द हेच असणार आहे. पहिलं वाक्य हेच असतं की मी खूप मेहनत केली होती, मी खूप त्रास घेतला होता पण मला ते यश मिळालं नाही. स्वतःला विचारा, खरंच तुम्ही तेवढी मेहनत केली होती? खरंच तेवढा त्रास घेतला होता तुम्ही? तर उत्तर मिळून जाईल. कारण आपण दुसऱ्यांना कितीही खोटं बोललं तरी आपण स्वतःशी कधी खोटं बोलू शकत नाही. कुठलीही एक गोष्ट तुम्ही ठरवा की मला ही करायची आहे, मी हे करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत देखील करता. पण ते यश, ती सक्सेस तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही हार मानता. स्वप्न बघितलं आहे तर स्वतःवर तरी विश्वास ठेवा. लोक तुम्हाला लाख म्हणतील तुम्ही हे करू शकत नाहीये, तुमच्यासाठी बनलेलंच नाहीये ही गोष्ट. तर त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहात की स्वतःवर विश्वास ठेवणार आहात? तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. ते तुम्ही ठरवणार आहात, लोक ठरवणार नाहीयेत. एक 4 वर्षाचा मुलगा रमेश आणि एक 12 वर्षाचा मुलगा अतुल एका जंगलाच्या साईडला राहत होते. त्यांची विहीर जंगलाच्या मध्ये होती आणि दोघं भाऊ खेळत खेळत त्या हिरीपाशी गेले. खेळता खेळता अतुलचे पाय घसरले आणि तो विहिरीत पडला. तो 4 वर्षाचा मुलगा ओरडू लागला, चिरडू लागला की माझा भाऊ विहिरीत पडलाय, कोणीतरी काढा. पण ऐकायला कुणीच नव्हतं तिथे. काठाची विहीर होती, जशी पूर्वी असते. पाणी काढण्यासाठी एक बकेट देखील असतं तिथे. तशा प्रकारची एक विहीर होती. तर त्या मुलाने ते बकेट हळूहळू खाली सोडलं आणि भावाला सांगितलं की ह्याला पकड, मी तुला ओढतो. तर भावाने ते बकेट पकडलं आणि छोट्या भावाने हळूहळू त्याला ओढून वरती बाहेर काढलं. जेव्हा ही गोष्ट गावातल्या सगळ्या लोकांना कळाली तर लोक या गोष्टीवर विश्वास करीना झाले. लोकांना वाटलं की 4 वर्षाचा मुलगा एका 12 वर्षाच्या मुलाला कसं वाचवू शकतो, हे शक्य नाहीये. तर त्यावेळी सरपंच म्हणाले, बरोबर आहे, एक 4 वर्षाचा मुलगा एका 12 वर्षाच्या मुलगाला वाचवू शकत नाही, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी त्यावेळी त्याला हे सांगणार कोणी नव्हतं की तू हे करू शकत नाहीस म्हणून. त्याला वाटलं की मी करू शकतो म्हणून त्याने हे करून दाखवलं. म्हणून आज त्याचा भाऊ वाचू शकला. तर हार कधीच मानू नका. लोक काय म्हणतात ही गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही काय म्हणता ही गोष्ट पकडून पुढे चला.
जरी एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही हारला तर त्यात तुमची हार नाहीये. ते हार तुम्हाला दाखवतं की तुम्हाला अजून प्रयत्न करायला हवं. तुमची हार तुमची कमी किंवा तुमची कमजोरी नाही तर त्याला तुमची ताकद बनवा. आज हारलोय तर उद्या जिंकून दाखवणार ही हिम्मत मनामध्ये ठेवा. स्वप्न जरी तुम्ही बघितलं आहे ना तर तुमचे घरचे सुद्धा ते तुमच्यासोबत स्वप्न बघतात. कधी ते असं म्हणत नाहीत तुला ते होणार नाही, तू ते करू शकणार नाहीस. ते प्रत्येक गोष्टी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही जरी आज हार देखील मानायला लागला तरी देखील तुमची ताकद बनून ते तुमच्या सोबत आहेत. तुमचा जरी स्वतःवरचा विश्वास तुटला असेल ना पण त्यांचा विश्वास तुमच्यावर अतूट आहे. ते कधीच तुटू शकत नाही कारण त्यांना विश्वास आहे की तुम्ही हे करून दाखवू शकता. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांच्या मुलांनी काहीतरी करून दाखवावं. तर यात चुकीचं काय आहे? जरी तुमचं स्वप्न नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही बोलू शकता की मी खूप त्रास घेतला होता तरी देखील मला ते स्वप्न मिळालं नाही. पण तुमच्या आई वडिलांचं काय? आई वडील कधी म्हणतात की मी तुझ्यासाठी किती कष्ट घेतलेत? आईने कधी म्हटलं की दररोज सकाळी लवकर जबरदस्तीने मी तुला उठवते, दररोज तुझ्या जेवणाचा डब्बा मी बनवून देते, घरात असलास की प्रत्येक गोष्ट हातात आणून मी देते? कधी म्हटलं? वडील कधी म्हणाले की मी तुमच्यासाठी राबून आणतो म्हणून? जेव्हा मी बाहेर जातो कष्ट करतो त्यावेळी हे घर चालतं असं वडिलांनी कधी म्हटलं? बोलणं सोपं आहे की मी एवढी मेहनत केली म्हणून. खरंच तुम्ही एवढी मेहनत केला असाल ना तर यश आज तुम्हाला मिळालंच असतं. तर का नाही मिळालं? कारण तुमच्या मेहनतीमध्ये काहीतरी कमी आहे. अजून प्रयत्न करा. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मागे लागा. हार एक असा शब्द आहे तो प्रत्येकांना जिंदगीमध्ये फेस करावाच लागतो. जिद्द तुमची आहे, स्वप्न तुमचं आहे आणि पूर्ण देखील तुम्हालाच करायचं आहे. तर आजपासूनच सुरुवात करा. बदला आपल्या लाईफला आणि सुरुवात करा काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, आई वडिलांचं नाव रोशन करण्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.